सहकारातील तारा विश्वास ठाकूर. व्यक्तिपरिचयात्मक लेख. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सहकारातील तारा विश्वास ठाकूर. सहकार क्षेत्रातलं आश्वासक नाव असणाऱ्या विश्वास जयदेव ठाकूरांचं बालपण आणि नंतरचा उमेदीचा काळ नाशिकमध्येच गेला. त्यांचे वडील पोस्टात नोकरीला होते. सुरुवातीच्या धडपडीच्या काळात STD बूथ, PCO, दूध डेअरी, कुरिअर, टायपिंग, प्रिंटिंग प्रेस यासारखे लहान मोठे व्यवसाय त्यांनी केले. 1992-93 विश्वास ठाकूर युवक विश्व या नावाचा एक अंक प्रकाशित करत असत. एका बँकेनं त्यांना कर्ज देण्यासाठी नकार दिल्यानंतर त्यांनी स्वतः मित्रांच्या मदतीनं 1997 वयाच्या 27व्या वर्षी विश्वास सहकारी बँकेची स्थापना केली आणि भारतातले सर्वात तरुण संस्थापक अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला. बँकिंग क्षेत्रातला त्याला फारसा अनुभव नव्हता, परंतु त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं धडपडत अंधारातून वाट काढली. आज विश्वास बँकेच्या नाशिक शहरात 11 शाखा आहेत. सातपूर आणि उपनगरला 2 नवीन शाखा 31 मार्च 2024 पूर्वी सुरू होणार आहेत. 900 कोटींचा व्यवहार असलेली विश्वास बँक नाशिकमधली प्रमुख सहकारी बँक आहे. बँकेतले NPA अत्यल्प आहेत. आत्तापर्यंत 27 वर्षात बँकेला उत्कृष्ट कामाबद्दल 13 राष्ट्रीय, 21 राज्यस्तरीय आणि 10 जिल्हास्तरीय असे एकूण 44 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर श्रीयुत विश्वास ठाकूर यांना 3 राष्ट्रीय, 20 राज्यस्तरीय आणि 24 जिल्हास्तरीय असे 47 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विश्वास ठाकूर सेक्रेटरी असलेल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमार्फत 2 शाळा अतिशय यशस्वीपणे चालवल्या जातात. विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या वतीनं समाजातल्या विविध घटकांसाठी उत्तम कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्राच्या माध्यमातून कार्याध्यक्ष म्हणून विश्वास ठाकूर यांनी अनेक कार्यक्रमांचं आयोजन नाशिककरांसाठी केलेलं आहे. विश्वास कम्युनिटी रेडिओ हा नाशिकमधला अतिशय लोकप्रिय रेडिओ आहे. रेडिओ विश्वासचे 5.5 लाख श्रोते आहेत. रेडिओ विश्वास 22 देशांमध्ये ऐकला जातो. त्याचं मोबाईल ॲप आत्तापर्यंत जवळपास 3.5 लाख लोकांनी डाउनलोड केलेलं आहे आणि गेल्या वर्षभरात इतर रेडिओच्या तुलनेनं रेडिओ विश्वासचे कार्यक्रम जास्त ऐकले गेलेत. त्याबद्दल रेडिओ विश्वासचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. विश्वास रेडिओला सुद्धा विविध पुरस्कार मिळालेले आहेत. सध्या त्यांची कन्या रुचिता विश्वास रेडिओचं व्यवस्थापन बघते. तिनं अनेक देशातून शिक्षण घेतलं आहे आणि अनेक देशांचा प्रवासही केलेला आहे. आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गेले 3-4 वर्ष तिनं कामाला सुरुवात केली आहे. कोविड-19च्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या तसंच शहरी भागातल्या मराठी माध्यमांच्या मुलांचं लॅपटॉप आणि मोबाईलच्या सुविधा नसल्यामुळं शिक्षण थांबलं होतं. त्या काळात मी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या मदतीनं तसंच नाशिकमधल्या 200 शिक्षकांच्या मदतीनं 3री ते 10वी मराठी माध्यमाचं शिक्षण रेडिओवर आणलं. ते रेडिओ विश्वासनं प्रसारित केलं आणि त्याबद्दल या प्रोजेक्टला भारत सरकारचे 2 पुरस्कार मिळाले. विश्वास ठाकूर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गेली अनेक वर्ष
कला, साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी काम करतायत. त्यांच्या विश्वास ग्रुपतर्फे सूरविश्वास या अंतर्गत शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम दर महिन्याला आयोजित केले जातात. विश्वास लॉन्सला आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांना नाशिकच्या कलारसिक मंडळींचा चांगलाच प्रतिसाद असतो. विश्वास ठाकूर यांचं सर्व कुटुंब सणासुदीला एकत्र येतं. सर्वच भावंड आपापल्या संसारात रममाण झालेली असली तरी कुटुंबात अतिशय सुसंवाद आहे. विश्वास ठाकूर यांच्या पत्नी सौभाग्यवती ज्योती ठाकूर या उच्च विद्याविभूषित आहेत. ठाकूर साहेबांच्या सर्वच कार्यक्रमात खांद्याला खांदा लावून त्या उभ्या असतात. त्या अतिशय आतिथ्यशील आहेत. त्यांच्या जलालपूर इथल्या भव्य घरात अनेक लोकांना सतत मेजवानी असते. प्रत्येक आलेल्यांचं ज्योती ठाकूर हसतमुखानं स्वतः स्वागत करतात. आस्थेवाईकपणे त्यांच्या कुटुंबाविषयीची चौकशी करतात. विश्वास ठाकूर यांच्या सर्वच क्षेत्रातल्या मित्रमंडळांच्या कुटुंबाशी ज्योती ठाकूर यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. विश्वास ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांच्या दोन्ही कन्या रुचिता आणि दुसरी कन्या कादंबिनी या उच्च विद्याविभूषित आहेत. विश्वास ठाकूर यांनी नाशिकमधल्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांचं यशस्वी संघटन जिल्हा, राज्य तसंच देशपातळीवर उभं केलं आहे. सहकार क्षेत्रातल्या अनेक संघटनांचा पदभार त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला आहे. सहकार क्षेत्रातले अनेक वर्कशॉप, कॉन्फरन्स यांचं आयोजन यशस्वीरित्या त्यांनी केलं आहे. साहित्य क्षेत्रात विश्वास ठाकूर यांना विशेष रुची आहे. नाशिकमध्ये आयोजित 2005चं 78वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि 2021मध्ये 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या दोन्ही संमेलनाच्या आयोजनात त्यांचा मुख्य सहभाग होता. उदगीरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संमेलन आयोजनासंदर्भात त्यांनी प्लॅनिंग करून दिलं होतं. त्याच प्रकारचं प्लॅनिंग वर्धा इथं झालेल्या साहित्य संमेलनालाही त्यांनी करून दिलं होतं. तशीच मदत अमळनेर इथं होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी प्लॅनिंग ठाकूरसाहेब करून देत आहेत. विश्वास ठाकूर यांनी लिहिलेला नात्याचे सर्व्हिसिंग हा कथासंग्रह संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाला आहे. 17 आवृत्त्या काढण्याचा विक्रम या कथासंग्रहानं केलेला आहे. या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा गलठोकळ लघुकथा संग्रह प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. या कथासंग्रहाचा हिंदी अनुवाद जानेवारी 2024मध्ये प्रकाशित होणार आहे आणि इंग्रजी अनुवादाचं काम देखील सुरू आहे. विश्वास ठाकूर यांनी नाशिकमधल्या समाज जीवनामध्ये सर्वच क्षेत्रातल्या मित्रांचा फार मोठा गोतावळा उभा केला आहे. प्रशासकीय सेवेत असलेल्या महाराष्ट्रातल्या अनेक अधिकाऱ्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. काही काळ त्यांनी राजकीय क्षेत्रातही काम केलं, पण गेली 2-3 वर्ष त्यांनी राजकीय क्षेत्रापासून अलिप्त होऊन संपूर्ण लक्ष विश्वास बँकेवर केंद्रित केले आणि गेल्या 2 वर्षात बँकेचा व्यवसाय 300 कोटींनी वाढवला आहे. विश्वास ठाकूर यांनी सहकार क्षेत्राबरोबरच वैयक्तिक आयुष्यात बांधकाम तसंच अनेक क्षेत्रात अतिशय यशस्वी वाटचाल केली आहे. विविध प्रकारचे खाद्य महोत्सव आपले सहकारी विनायक रानडे यांच्या मदतीनं ते आयोजित करत असतात. नाशिकमधले खवय्ये त्यांच्या मिसळ महोत्सवासारख्या अनेक खाद्य उत्सवांना भरभरून प्रतिसाद देतात. विश्वास बँकेनं नुकतीच 27 वर्षे पूर्ण केली आहेत. येणाऱ्या पुढच्या काळात ते विश्वास बँक तसंच सहकार क्षेत्रात नवा आयाम निर्माण करतील आणि विश्वास बँक भारतातली एक प्रमुख सहकारी बँक होईल यात शंका नाही.
साहित्य, कला, संस्कृती, सहकार, उद्योग, व्यवसाय, व्यापार आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या विश्वास ठाकूर यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सहकारातील तारा विश्वास ठाकूर. व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलंत. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. त्यांचा संवादध्वनी 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.